तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग मरणाई आधी राहिलो मरून मरणाई आधी राहिलो मरून मग केले मनी होते तैसे आता तुम्ही पा आमुचे नवल नकावी तू बोलवायावीन तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी कैसे संग सरी तू मामा आता तुम्ही पा आमुचे नवल नकावी तू बोलवायावीन पांडुरंगा प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया नामचा कृपा दाने कथे का विस्तार कृपा दाने कथे का विस्तार कृपा दाने कथे का कृपा दाने कथे का विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देव नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होण्यात सेवे लागीन सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तो कया देवा यावरी न करावा आवे मरणाई आधी राहिलो मरोनी मरणाई आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे आता तुम्ही पा आमुचे नवल नकावी तू बोलवायावीन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 3 चरणाचा विराणीपर प्रकरणातील असून या अभंगातून तुकोबाराय आपल्या विधी अवस्थेचं वर्णन करतात विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा उरुणालय अखिल गुणनिदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज उपस्थित संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना ज्ञातच आहे स्वर्गवासी श्री बबनराव तुकाराम हालनूर आप्पा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज एक कीर्तनाचं आयोजन विनीत श्री जनाबाई बबनराव हालनूर पत्नी ज्ञानेश्वर बबनराव हालनूर मुलगा मच्छिंद्र बबनराव हालनूर मुलगा मीराबाई श्रावण शेंडगे मुलगी सुरेखा जालिंदर कोळपे मुलगी तेजस ज्ञानेश्वर हालनूर नातू साईनाथ ज्ञानेश्वर हालनूर नातू समर्थ मच्छिंद्र हालनूर नातू आदिती मच्छिंद्र हालनूर नाथ ज्योती अनिल खेमनर पुतणी स्वाती अनिल खेमनर पुतणी चंद्रभान तुकाराम हालनूर भाऊ लहानबाई ठकाजी खेमनर बहीण सिंधुबाई अर्जुन कोळपे बहीण संपत हनुमंता हालनूर पुतण्या सकारी दत्तू हालनूर पुतण्या श्रावण दत्तू हालनूर पुतण्या गोविंद सूर्यबान हालनूर पुतण्या रमेश चंद्रबान हालनूर पुतण्या मंजुळाबाई रामदास शेळके पुतणी भागुबाई नवनाथ गुमनर पुतणी समस्त हालनूर परिवार शोकाकुल हालनूर परिवार यांच्या माध्यमातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी आदरणीय वैष्णव टाळकरी आपल्या परिसराचं वैभव असणारे गुरुस्थानी श्री हरिभक्त पारायण रविदासजी आबा जगदाळे आबा उपस्थित आहेत एकदा टाळी वाजून आपण आबांचं स्वागत करू उपस्थित आदरणीय
गुरुस्थानी वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण प्रकाशजी महाराज नायकवाडी गुरुजी उपस्थित आहेत. उपस्थित आदरणीय मदंगाचार्य श्री हरिभक्तपरायण आमचे बाळा महाराज काळे बाळा महाराज उपस्थित आहेत. तबला वादक आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे श्याम महाराज शिंदे श्याम महाराज उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे अरुणजी महाराज पगारे गुरुजी उपस्थित आहेत. उपस्थित गावातून परिसरातून आलेली ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो. आणि आता अधिक परिहार न देता अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठ्ठल पुण्यस्मरणानिमित्त आजची सेवा आहे. कैलासवासी बबनराव तुकाराम हाळनोर आप्पा यांचा प्रथम पुण्यस्मरण. या संबंधाने मी अनेक वेळा सांगत असतो, शेवटी शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. का? कारण आपण शरीर स्वीकारलेले. याला शास्त्रात आकार म्हणतात. आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. विकार म्हणजे जन्म आणि मरण हे दोन विकार आहेत. आकाराला जो चिटकलेला असतो त्याला विकार म्हणतात. आकाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विकार म्हणतात. आणि आचाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विचार म्हणतात. तुम्ही शरीर स्वीकारलं की जन्म आणि मरण नाही म्हणून चालत. ज्ञानोबा म्हणतात ना, देहाच्या गावा आणि जन्म मृत्यूच्या सोहळ्या धनंजया ना म्हणू नये. का? देहाच्या गावाला आलेलो आहेत गुरुजी. देहाच्या गावाला आलोत ना तर जन्माचा आणि मरणाचा दोन्ही सोहळे साजरे करावे लागतात. का? कारण आपण गावाला देहाच्या आलेलो. तसं पाहिलं तर माणसाच्या जीवनामध्ये मुख्य 3 सोहळे होतात. मुख्य तसे भरपूर सोहळे पण मुख्य 3च आहेत. एक जन्माचा सोहळा आहे, एक लग्नाचा सोहळा आहे आणि एक मरणाचा सोहळा आहे. आता लग्नाचा सोहळा ज्याच्या त्याच्या मनावर आहे. आता बहुतेक होणारच नाहीत बरेच सोहळे. लग्नाचा सोहळा ज्याच्या त्याच्या मनावर आहे. लग्नाचा सोहळा पण गंमत आहे, याच्यातला जन्म नावाचा सोहळा साजरा केला त्याबा मृत्यू नावाचा सोहळा साजरा करण्याची गरज नाही, तो करावाच लागणार. नवे श्री गुरु बाबांच्या भाषेत बोलतो, मरणाचा सोहळा साजरा करण्याकरता जन्माचा सोहळा साजरा करायचा. म्हणजे आपण जगण्यानं जगत नाहीत गुरुजी, मरणानं जगतो. जगण्यानं जगत नाहीत, मरणानं जगतो. 1 लिटर पेट्रोल मध्ये मोटरसायकल जास्तीत जास्त किती किलोमीटर चालेल? 40-50. आपल्याला वाटतं 50 किलोमीटर गाडी इथपर्यंत आली नाही, पेट्रोल खात गेली. वाटायला जागायलो नाही, मरणाकडे चाल. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकेळ, नाशिवंत देह जाणार सकेळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकेळ, आयुष्य खातो काळ सावधान.
आयुष्य खातो काळ सावधान, घडी घडी काळ वाटयाचे पायी. म्हणजे जगण्यानं जगत नाहीत आपण, मरणानं जगतो, मरणानं जगतो. पण असं का? त्याचं कारण आहे कारण आपण शरीर स्वीकारलंय. जवरी संगू प्रकृतीचा तवरी त्यागुन घडे कर्माचा, आणि आयशाही करू म्हणते तयाचा आग्रहोची वरी. परेस पासव्यसाची मूर्ती लावणी देहाची, आणि खंती करी ती कर्माची ते गावंडे. ज्ञानोबाराय म्हणले शरीर स्वीकारलंय आणि कर्म करणार नाही हे शक्यच नाही. कर्म करावं लागलं कारण आपण गावाला देहाच्या आलेलो, देहाच्या गावाला आलोत ना, म्हणून दोन्ही सोहळे साजरे करावे लागतील, जन्माचा आणि मरणाचा. मला सांगा, आपण स्वागत जन्माचं करतो का आपण स्वागत मरणाचं करतो? जन्माचं. आपल्याला जन्म आवडतो का मृत्यू आवडतो? जन्म आवडतो. सूर्यनारायण सकाळी उगवलेले आवडतात का रात्री मावळलेले? उगवलेले. आता उद्या सूर्यनारायण उगवले, समजा आज उगू द्या, मी उशिरा उठलो थोडा, ते माझ्या अगोदर उगले. उद्या सकाळी सूर्यनारायण उगवले की अगोदर मी जाऊन सांगणार आहे काय? अजिबात मावळायचं नाही, अजिबात मावळायचं नाही. हे शक्य आहे का? नाही. सूर्यनारायणाचं उगवताना स्वागत केलं ना, मावळताना सुद्धा स्वागत करावाच लागणार. तसं स्वागत जन्माचं केलं की मरणाचं सुद्धा स्वागत करावाच लागतं. नाही म्हणून चालत, नाही म्हणून चालत. तुकोबऱ्या ठिकाणी म्हणतात ना, उपजल्या पिंडा मरण सांगाते. पिंडा उपजल्या काय? मरण सांगाते. त्या पिंडाला सांगा जाऊन काय? मरण्यासाठी जन्माला आलास. येणे ये खले वो जाने ये सेवटी, येणे ये खले वो जाने ही सेवटी. येणे ये खले वो जाने ही सेवटी. येणे ये खले वो जाने ही सेवटी. येथे राहण्याची नाही कल्पकोटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. जोडील धनात नाचले लक्ष कोटी. जोडीले धनात नाचले लक्ष कोटी. म्हणून आलिया सावळ्याची भेटी. म्हणून आलिया सावळ्याची भेटी. म्हणून आलिया सावळ्याची भेटी. म्हणून आलिया सावळ्याची भेटी. आता घालावं याच्या पायावरी. आता घालावं त्याच्या पायावरी. आता घालावं याच्या पायावरी. याच्या पायावरी. माझ्या मनातलं वाक्य बोलू का? आज नुसतं ऐकाच वाटायले, बोलू वाटाच नाही. येणे एकले हो, एवढं 2-4 वाजले. येणे व एकले हो, जाणे हो, शेवटी येथे राहणे नाही कल्प. शरीराला आलोत ना, देहाच्या गावाला आलोत ना, तर जाण्याकरताच आलेलो. प्राण नावाचा धर्म तुम्ही स्वीकारला. प्राण की तुम्हाला क्षुधा आणि तृषा हे प्राण्याचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. मन नावाची संकल्पना तुम्ही स्वीकारली. मन की तुम्हाला शोक आणि मोह हे मनाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. तसा देह स्वीकारला की जन्म आणि मरण दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. नाही म्हणून चालत नाही, नाही म्हणून चालत नाही. ते प्रकाश गुरुजी वेदांत शास्त्राने षड्विकाराचं चिंतन केलेलं. वेदांत शास्त्राने म्हणजे अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्ष्यते आणि विनश्यते. याच्यातल्या पहिल्या विकाराला स्पर्श केला आपण की स्पर्श करत 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 शेवटी विनश्यते इथपर्यंत यावंच लागतं. पण भक्तिशास्त्रानं थोडं वेगळं सांगितलं. भक्तिशास्त्रानं सांगितलं बालपण गेले ज्ञानता, तारुण्य दशे वेशव्यता,
वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरी. मरी पुन्हा नाही पण नुसतं मरी. म्हणजे वेदांत शास्त्रात सांगितलं अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्ष्यते आणि विनश्यते. आणि भक्तिशास्त्रात सांगितलं बालपण. बालपण गेलं की तारुण्यपण, आणि तारुण्यपण गेलं की म्हातारपण, आणि म्हातारपण गेलं की डायरेक्ट सरपण. पुढं पुढं पण नाही सरपणच. बरं आज सरपणच का? कारण शरीर स्वीकारलंय ना, शरीर स्वीकारले म्हणून जन्म आणि मरण नाही म्हणून चालत नाही, नाही म्हणून चालत नाही. ते मग मला वाटतं उपसरपंच साहेबाच्या घरी होतो आणि त्या गडबडीत निघालो आणि गाडीजवळ गेल्यावर लक्षात आलं उपरणं राहिलं म्हणून. तिथंच परत उपरणं आणायला गेलो, तिथंच विसरलं ते. आबा ते तिथे घेण्यासारखं सापडलं. उपरण्याचा मी पहिला काठ उचलला आणि खांद्यावर टाकला. ते माझ्या लक्षात आलं. मी ते पहिला काठ उचलला का दुसरा काठ उचलायची गरजच पडली नाही, तो आपापच खांद्यावर आला. तसा जन्म नावाचा काठ एकदा उचलला की मृत्यू नावाचा काठ उचलायची गरज नाही, तो आपोआपच येणार आहे, आपोआप येणार आहे. बरं असं का? त्याचं कारण आहे आपण शरीर स्वीकारले म्हणून जन्म आणि मरण नाही म्हणून चालत नाही, नाही म्हणून चालत. बरं ठीक आहे. मग तुम्ही म्हणता ना आता जन्म मरण संपतच नाही का? संपतात. कधी? हे पा संत महात्म्यांच्या जीवनात अशी काय क्रांती झालेली आहे संतांच्या जीवनात, ते दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेले, दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेले. बीज भाजोनी केली लाई आमा जन्म नाही, आमा मरण नाही. आम्ही जन्म आणि मरण याच्या पलीकडे गेलेलो. बरं ठीक आहे. तुम्हाला कस काय जन्म मरण नाही तुकोबार आहे? ऐका, जन्म आणि मरण हे दोन विकार आहेत ना, हे आकाराला आहेत, हे आकाराला आहेत. पण तुकोबार म्हणले गुरुजी आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही. आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. कारण जन्म आणि मरण हे दोन विकार देहाला आहेत ना, पण आमच्या ठिकाणी देहाचं तादात्म्यच राहिलं नाही. म्हणजे देह राहिला नाही, देह देव झाला. आणि आमचा देह देव झाल्यामुळं आम्ही दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. अभंगाचं पहिलं चरण. मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी, मरणाही आधी राहिलो मरोनी. मग केले मनी होते कैसे, मग केले मनी होते तुम्ही पहा आमुचे नवार, राहिलो मरोनी, मग केले मनी होते कैसे, मग केले मनी होते कैसे. मरणाई आधी राहिलो मरोनी.
आम्ही मरणाच्या अगोदरच मरून गेलो. मरणाच्या अगोदर मरून गेलोत म्हणजे मरण नाही आधी. आता मरणाच्या अगोदर कसं मरून जाता येईल? पण तुकोबारा म्हणले आम्ही मरणाच्या अगोदर मरून गेलो. मरणाच्या अगोदर मरून गेलोत म्हणजे मरण म्हणजे काय? याच्यातून जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही. आपल्याला मरण काय वाटतं? याच्यातून जीव निघून जाणं हे मरण म्हणतो. ऐका, याच्यातून जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही. या शरीराची आसक्ती सुटणं हेच खरं मरण आहे. या शरीराचं ममत्व सुटणं हे मरण आहे. आता सांगा, मला सांगा, या शरीरातून जीव निघून गेला, या शरीरातून जीव निघून गेला आणि या शरीराला असा इथं बसवला. आता समजा इथं बसवलं, तुम्ही काय म्हणताय ना शरीराला? तिथं मड बॉडी मड म्हणून बॉडी शुद्ध वाटायला मड म्हणून. याच्यातून जीव निघून गेला आपण याला मड म्हणतो. तुकोबाराय म्हणले याच्या जीव असतानाच आम्ही याला मड म्हणतो. जीव असतानाच म्हणजे देहाची आसक्ती सुटली, देहाचं तादात्म्य सुटलं, देहाचा संबंध सुटला. याचा अर्थ देह जावो अथवा देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो. पांडुरंगी दृढ भाव, 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 पांडुरंगी देह जावो अथवा रावो, पांडुरंगी दृढ भाव, ओ पांडुरंगी दृढ भाव. देह जावो अथवा रावो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. देह जावो अथवा राहो, देह जावो नाही तर राहो. देहाचं तादात्म्य सुटलं म्हणजे आता जन्मविकार हे दोन विकार कशाला आहेत? देहाला आहेत. पण आमची देहाची आसक्ती सुटली म्हणून आम्हाला जन्म नाही आणि मरण नाही. म्हणून मरण नाही आधी राहिलो मरो. जन्मविकाराच्या पलीकडे गेलो. बरं ठीक आहे, तुकोबारा तुम्हाला कस काय जन्म मरण नाही? तुम्हाला का जन्म मरण नाही? आता मरण का नाही हे सांगत नाही, जन्म का नाही हे सांगतो. समजा मरणच सांगत नाही, जन्मच सांगतो. जन्म का नाही सांगतो, मरण सांगत नाही. बरं मरण का सांगत नाहीत? मरण तरी काय सांगावं श्यामबाबा? कुठं गेलं की जन्मालेलेच माणसं मरत येत, कुठं गेलं की तसंच ऐकायला भेटत आहे. मग मला वाटतं मग मरण पाहूस तर जन्मच का नाही पाहू ना? कारण अगोदर कोणतं स्टेशन आहे? जन्म, नंतर मरण आहे. तुकोबाराय म्हणले आम्हाला जन्मच नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. बरं ठीक आहे, तुम्हाला का जन्म नाही तुकोबाराय? पहा मी अनेक वेळा सांगत असतो, मी अनेक वेळा सांगत असतो, माणसाला जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. मनुष्याला जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. कोणती 2-3 कारण? पहिलं कारण सासरवाडीचा मार्काने फे. पहिलं कारण पाप पुण्यामुळे. जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी. पाप पुण्यामुळे जन्म घ्यावा लागतो. ये का जन्माचं दुसरं कारण आहे जन्म घेणे लागे वासने. जन्म घेने लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाले अंगे हरी रूप, त्याची झाले अंगे हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो 1, पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो 2, आणि जन्माचं तिसरं कारण आहे केले कर्म झाले आणि त्याची भोग आले, उपजले मेले ऐशे किती. कर्मामुळे जन्म घ्यावा लागतो 3. या 3 कारणामुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो. पहिलं कारण पाप पुण्य. माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो. पण तुकोबाराय म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत, आम्हाला नाही जन्म घ्यावा लागत. तुम्हाला का नाही जन्म घ्यावा लागत तुकोबाराय? कारण तुकोबाराय म्हणले गुरुजी आमच्या ठिकाणी पाप नाही आणि पुण्य नाही.
लागोन दो पाप पुण्य अंगा पुण्य अंगा लागुने दी पाप पुण्य अंगा पुण्य अंगा लागुने दी पाप पुण्य अंगा पुण्य अंगा लागुने दी पाप पुण्य लागोन्य दो पाप पुण्यांगा. आमच्या ठिकाणी तुकोबारा म्हणले पाप नाही आणि पुण्य नाही. बरं ठीक आहे, का पाप आणि पुण्य नाही? कारण आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप झालो त्याचा अर्थ आम्ही ज्ञान स्वरूप झालो, आणि अग्निरूप झालो त्याचा अर्थ आम्ही नाम स्वरूप झालो. दोन्ही अर्थ करता येतात. अहम ब्रह्मास्मी या पदावर आम्ही आरूढ झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो. आणि भक्ती मार्गाने नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पहावया गेलो देव चिवणी ठेलो, याला म्हणायचं नामस्वरूप. ज्ञानस्वरूप नामस्वरूप, आणि दोन्हीचा अर्थ एक अग्निरूप. अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. कशाला पाप आणि पुण्य नाही संतांच्या ठिकाणी? उलट त्यांच्या जपानं पाप जातात. तुका म्हणे पापे जाते संतांची जपे. संतांच्या जपानं पाप जातात आणि त्यांच्या ठिकाणी कशाला पाप राहील? स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज त्र्यंबकेश्वरला गेले. कुशावर्ताचं स्नान केलं. स्नान करून बाहेर आल्याच्या नंतर काही भूदेव मंडळी महाराजांना भेटले आणि महाराजांना काय म्हटले? हातावर पाणी घ्या, पाणी घ्या. आणि मना म्हणले पापम पाप कर्माना पापात्मा पाप संभव असं म्हणा, सोडा पाणी काही. जोग महाराज म्हणले मी म्हणणारच नाही. ते म्हणले का म्हणणार नाही? जोग महाराज म्हणले माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी पापच केलं नाही, तर म्हणूच कशाला? म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, संतांच्या ठिकाणी पाप नाही. पाप नाही ना, तसं पुण्य सुद्धा नाही. ते म्हणतात पुण्य पुण्य आता सगळं पुण्यामुळे चालेल, पुण्य नाही म्हणून कसं जमन? पुण्य नाही म्हणून कसं जमन? ऐका पुण्याशी देणं घेणं आपल्याला आमच्या संतांना ते सुद्धा नाही. कसं काय मला सांगा? हरिपाठातलं ध्रुवपद काय? हरिमुख्य म्हणा हरिमुख्य म्हणा. पुण्याची गणना कोण करू? सरळ सरळ अर्थ कसा आहे? तुम्ही मुखानं तुम्ही मुखानं हरिहरी म्हणा, इतकं पुण्य होईल. मुखानं हरिहरी म्हणा, इतकं पुण्य होईल की त्याची गणना सुद्धा करता येणार नाही. गणना म्हणजे मोजमाप. सरळ अर्थ आहे ना. पण गुरुजी तुकोबारा म्हणले आमच्या दृष्टीनं तसा अर्थच नाही. म्हणजे पुण्यशी देणे घेणं हे मी सांगलो ना. महाराज म्हणले हरिमुख्य म्हणा आम्ही एवढंच करू. पुण्याची गणना कोण करी? हरिमुख्य म्हणा एवढंच करू. पुण्याची गणना कोण करी? नाही कोण करी. म्हणजे याचा अर्थ पहिलाचा अर्थ बरोबर बरं का? नाही तर बंद करता घ्यायला नमस्कार. मला मुद्दा म्हणायचा लागोन दो पाप पुण्यांगा. पण पाप नाही आणि पुण्य नाही. का? आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप. बरं ठीक आहे, कसं काय पाप आणि पुण्य नाही? मी अनेक उदाहरण देत असतो. एखादं झाड असावं गुरुजी, आणि त्या झाडावरती सगळ्याच पक्षांची घरटी असावं. सगळ्याच पक्षांची, भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्या पक्षांची चिमणी. हे मोठ्या छोट्याला घ्या चिमणी. नवीनच पोपट, हे नुसता पोपट, ते नवीन पोपट याकडे. चिमणी, पोपट, कावळा, कबूतर, ज्या नाही नुसतं कबूतर, या सगळ्याच पक्ष्यांची घरटी असावं. एखाद्या झाडावरती घरटी असावं आणि त्या झाडाला असा अग्नी लागावं. दर 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 ते झाड पेटावं. असं झाड पेटावं. आता मला सांगा, झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जातील का पश्चिमेला? काका म्हणतात पूर्वेला. कशाचं पूर्व कशाचं पश्चिम काका? जिकडं रस्ता दिसन
सैराट आगे लागलिया रुखी दे कोणी सैरा पळते पक्षी सैराट नाही नुसतं सैराट दे कोणी सैरा पळती पक्षी झाडाला आगनी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी जसं जिकडं रस्ता दिसन तिकडं पळतात तसं अंतकरण वृत्तीला अहम ब्रह्मस्मृती आग्नी लागल्याच्या नंतर किंवा अंतकरण वृत्तीला नामचिंतनाचा आग्नी लागल्याच्या नंतर अंतकरणातले काम क्रोध लोभ हे जातील याच्यात नवल नाही पाप पुण्य सुद्धा राहत नाही म्हणून लागोन दो पाप पुण्यांगा बघा पाप नाही आणि पुण्य नाही आणि जन्म कशामुळे गाव लागू लागला पाप पुण्यामुळे पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी पण तुकोबाऱ्या म्हणले पाप आणि पुण्यच नाही पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही म्हणून आम्हाला जन्म मरणच नाही याचाच अर्थ मरण नाही आधी राहिलो मरो म्हणून मरणाच्या अगोदर म्हणून चला जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य सांगितलं होतं आणि जन्माचं दुसरं कारण पहिलं कारण पाप पुण्य दुसरं कारण वासना हे जरी नाही काल जन्माचं दुसरं कारण मोसम जागे दुसरं कारण जन्म घेणे लागे वासनेचा संगे माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो पण गुरुजी तुकोबारा म्हणले आम्हाला नाही घ्यावं लागत आबा का नाही घ्यावं लागत तुकोबारा तुम्हाला जन्म कारण तुकोबारा म्हणले वासनाच राहिली नाही कशाला जन्म घ्यावा लागेल तुका म्हणे अवघे आवडली वासना हो आता नारायणा दुसरिया पासोनी आता नारायणा दुसरिया पासोनी अवघी आवडली वासना म्हणे अवघ्यावरील वासना आता नारायणा दुसऱ्या पासोनी अवघी वासना आवरिली मग कुठं आता नारायणा म्हणजे संसारातली वासना आम्ही काढली आणि परमार्थात आणून ठेवली म्हणून आता वासनाच राहिली नाही हे पा मनुष्याची वासना किती संपाव मी अनेक वेळा सांगत असतो बघा आपण आरती ओवळतो बघा आरती देवाला आरती ओवळतो आणि आरती ओवळत असताना कापुराची डबी घेतली कशाची कापुराची आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी कशाची शिऱ्याची कापराची एक एक वडी घेतली एक टाइम असा येतो त्या डबीतला पूर्ण कापूर संपतो कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर नाकाला लावली तर कशाचा वास येतो कापुरात येतो का नाही पण भाऊ तुकोबाऱ्या म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे कापराचा नाही वासनेचा एवढी वासना संपाव वासनेचे बीज जळून जाय किंवा वासनानी माली समूळ जाती म्हणजे वासनाच राहिली नाही पा चला आता मला सांगा जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला दुकानदाराचे उदाहरण वासनेमुळं मला एका दुकानदारानं कीर्तन संपल्या 500 रुपये दिले ते कमून त्या गिरायकाला आठवण करून दिली पण मी आपला तापच घेत असतो अजून दिले तेवढेच असं जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला वासनेमुळे पण तुकोबाऱ्या म्हणले वासना नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही आम्हाला जन्म मरणच नाही याचाच अर्थ मरण नाही आधी राहिलो मरो जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य जन्माचं दुसरं कारण वासना आणि जन्माचं तिसरं कारण कर्म केले कर्म झाले माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो ज्ञानोबा म्हणतात आगा कर्मे जे उरावे ते सुख दुःख फळावे ते भोगावया यावे देहा एका कर्म शिल्लक राहिल्याच्या नंतर यावंच लागतं पण तुकोबारा म्हणले शब्दात आम्हाला नाही यावं लागत म्हणले गुरुजी आम्हाला नाही यावं लागत का नाही यावं लागत तुकोबारा तुम्हाला
कारण तुकोबारा म्हणले कर्मच राहिलं नाही, कर्मच राहिलं नाही. कर्माचे 3 प्रकार आहेत, संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. आबा तुकोबारा म्हणले संचित कर्म आहे का संचित, हे ज्ञानानं नष्ट झालं. कारण ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. संचित कर्म ज्ञान नष्ट झालं. किंवा पंचदशीमध्ये श्लोक आहे बघा, भिद्यते हृदय ग्रंथी छेद्यंते सर्व संशया क्षयंते चास्य कर्मानी तस्मिन दृष्टे परावरे. म्हणजे संचित कर्म ज्ञानानं नष्ट झाला. दुसरं क्रियमान, क्रियमान म्हणजे चालू कर्म. तुकोबारा म्हणले चालू कर्म आम्ही ब्रह्मार्पण केलं. सज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण जननोय. सज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. बघा, चालू कर्म ब्रह्मार्पण केलं, संचित ज्ञानानं नष्ट झालं. राहिलं कोणतं, प्रारब्ध राहिलं ना. पण तुकोबारा म्हणले ते सुद्धा राहिलं नाही. कस काय, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. तिन्ही कर्म राहिले नाही. संचित ज्ञान नष्ट झालं, चालू कर्म ब्रह्मार्पण केलं आणि प्रारब्ध भगवंताच्या कृपेनं नष्ट झालं. आता कर्मच राहिलं नाही. बघा, जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला, कर्मामुळं. कारण केले कर्म झाले. तुकोबारा म्हणले कर्मच नाही, कर्म नाही म्हणून जन्म नाही, जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही, याचाच अर्थ मरणाई आधी राहिलो मरो. आम्ही मरणाच्या अगोदरच मरून गेलो. पण आता तसं म्हणा, ताबा तुकोबारा म्हणतात राहिलो म्हणतात आणि मरोनी म्हणतात. मरणाई आधी राहिलो म्हणतात आणि मरोनी म्हणतात. बरं असं नाही ना, दुसऱ्या चरणात म्हणले पहिल्यात असं नाही ना, सोबतच आहेत. मरणाआधी राहिलो म्हणतात आणि मरोनी म्हणतात. प्रकाश बाबा राहिलो म्हणतात तुकोबारा, याचा अर्थ तुकोबारांच्या अंतःकरणात अजून वासना जिवंत आहे. आणि मरोनी म्हणतात याचा अर्थ वासना संपलेली. मग तुकोबारा आता याचा अर्थ कसा घ्यायचा, याचा अर्थ आपण असा घेऊ, मरोनी म्हणतात ना, मरोनी म्हणतात ना, याचा अर्थ वासना संपली. आपण आताच पाहिलं वासनाच राहिली नाही. तुका म्हणे अवघ्यावरीली वासना, आता वासना संपली म्हणून मरोनी. पण महाराज तुम्ही राहिलो म्हणतात, राहिलो म्हणतात त्याचा अर्थ वासना जिवंत आहे. मग वासना कशाची मग तुकोबारा म्हणले नाही राहिली ना वासना, मी नाही म्हणत नाही, वासना राहिली म्हणले. मग कस काय मरोनी म्हणला तर पुन्हा राहिलो म्हणतात, वासना जिवंत कस काय. ऐका म्हणले, वासना राहिलो म्हटलो पण वासना संसारातली राहिली नाही, परमार्थातली राहिलेली. म्हणजे देववसे चित्ती त्याचे घडावी संगती ऐसे आवडते मना. देवापुरे वावी वासना, देवापुरे वावी वासना. ओ देवापुरे वावी वासना, देवापुरे वावी वासना. आईचे आवडते मना, आईचे आवडते मना, आईचे आवडते मना, आईचे आवडते मना. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. देवापुरवावी वासना, देवापुरवावी वासना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. ऐसे आवडते मना, कैसे आवडते, देववस्थित चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना. आणि देवा पुरवावी वासना म्हणजे संत संगतीची वासना जीवनात राहिलेली म्हणून राहिलो. म्हणून मरणाई आधी राहिलो मरून. मरणाच्या अगोदर आम्ही मरून गेलोत म्हणजे स्थूल शरीराचं तादात्म्य सुटलं, स्थूल शरीराची आसक्ती सुटली. बरं त्याची आसक्ती का सोडली, कारण आपला नाहीच तिची आसक्ती धरायचीच कशाला. कारण हे शरीर आहे ना 5 जणांकडून उसना आणलेलं आहे. त्या 5चा आणीला उसना पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं शरीर आहे. पंचमहाभूत कोणती, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून झालेलं शरीर वसने आणलेली वस्तू ना गुरुजी. म्हणून शेके त्याचा त्याला देणे लागे. वस्तू उसने आणलेली द्यावीच लागत. कारण ते काळाचे धन, अर्जुनाचे, आपले कुबेराचे, ते एक काळाचं आहे. म्हणून मला मुद्दा मांडायचा आहे. आपला नाहीच याचा समज सुटला.
देता देववीता नेता नेववीता येथे याची सत्ता काय नाही येथे याची सत्ता काय नाही देता देववीता देववीता येथे याची सत्ता काय आहे येथे याची सत्ता काय देता नेविता नेता नेविता येत्याची सत्ता काय आहे महाराज इथं आपली इथं आहे कोणाची सत्ता आहे हा आपल्या भाजपा इंद्रियाची सत्ता आहे ह्या जीवा इंद्रियाची सत्ता आहे बरोबर आहे का नाही पाय डोळा म्हणता माझे ती कैसा मोकलील म्हणून करू सत्ता कवनावरी कोटे स्थिर राहिलो पाय डोळा म्हणता माझे ती कैसा मोकलिलो म्हणून परदेशी नाही कोणी अंध पांगोळ झालो हे इथं काय महाराज आपलं आहे काय काय नेणार येत आपण बरोबर आहे का नाही आता खरंच सांगा उग मला सांगा आपल्याला जन्म कोणी द्यालाय दुसऱ्यानंच द्यालाय बरोबर आहे का नाही जन्माल्याच्या नंतर पहिली आंघोळ कोणी घातली दुसऱ्यानंच घातली बरोबर का नाही आपलं नाव कोणी ठेवलंय जन्माल्याच्या नंतर दुसऱ्यानं ठेवलं बरोबर आपल्याला शाळेत कोणी नेऊन घातलंय दुसऱ्यानंच घातलंय आपल्याला शिक्षण कोण दिलंय दुसऱ्यानंच दिलंय नोकरी कोण दिली दुसऱ्यानंच दिली पगार कोण देतंय पगार गुरुजी पगार दुसरेच देतात आपले पगार बी दुसरेच देतात बरोबर लग्न कोण लावून दिलंय दुसऱ्यानंच दिलंय मेल्या संपत्ती वाटून कोण घेणार आहे उगा हो म्हणा तुम्ही चुकत असला तर 20 रुपये कमी द्या मला पण हो म्हणा बरोबर आहे का नाही मेल्या संपत्ती वाटून कोण घेणार आहे दुसरेच घेणार आहे शेवटची आंघोळ कोण घालले दुसरे मग मला सांगा इथं आपलं आहे काय मला ते म्हणत इथं आहे काय ते सांग ते गुरुजी ते बाबांच्या मुखातलं वाक्य ऐकलं होतं लेकरू जर जन्माला आलं ना जन्माला तर त्याच्या अंगावरती ते बाळाचं म्हणतात आमच्याकडे त्याला ते बाळाचं टाकतात म्हणे आबा त्याला खिस्सा नसतोय अंगावर टाकतात का त्याला खिस्सा नसतोय आणि माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या अंगावर ते दुकानातून आहेत का वस्त्र नाहीत पांढरं कापड आणतात बघा त्याला बे खिस्सा नसतोय म्हणजे येताना खिस्सा नाही आणि जाताना खिस्सा नाही आणि सगळं आयुष्य खिस्सा भरण्यातच चाललंय तरी भराच ना शिवलेतच कशी मेळ लागा नाही आलासी कोठोनिया जाती रे कवन्या ठाया आलासी कोठोनिया जाती रे कवन्या ठाया घरदार तुझे नाही आवगे लटकेत माया घरदार तुझे नाही आवगे लटकेत माया आलासे कोटुन्या जायाचं कोण्या काया घरदार नाही तुझे अवघी लटकीच माया आव कुठून आलो कुठं जायचंय याचं काय का मी तर अनेक वेळा सांगत असतो आबा हे पा माणसाला कुठं जायचंय हे अगोदर कळाव कुठं जायचं हे अगोदर कळाव आणि कुठं जायचं हे जरी नाही कळलं तर कुठून आलोत हे तरी कळाव कुठून आलोत हे तरी कळाव आणि कुठून आलोत हे बी नाही कळलं तर सध्या कुठं हे तरी कळाव सध्या कुठे हे बी हे तरी कळाव आणि भाऊ सध्या कुठे हे बी नाही कळालं तर आपण कोणी हे तरी कळाव कुठं जायचंय अगोदर कळाव कुठं जायचं नाही कळलं तर कुठून आलो हे तरी कळाव कुठून आलो हे नाही कळलं तर सध्या कुठे हे तरी कळाव आणि सध्या कुठे हे नाही कळलं तर आपण कोणी हे तरी कळाव याला उलट करतो प्रकाश गुरु याला उलट करतो हे पा आपण कोण आहेत हे कळालं की आपण कुठे हे कळत असतं हे कळत असतं आणि आपण कुठे हे कळलं की आपण कुठून आलो हे कळत असतं आणि आपण कुठून आलो हे कळलं की आपल्याला कुठं जायचंय हे कळत कुठं जायचंय कुठून आलो हे माणसाला अगोदर आलासे कुठून या जायचं कोण्या काय येत आपलं काहीच नाही महाराज काहीच नाही हा आणि तर कोण राहण्याकरता आले येत उरो नाही आले गुरुजी
येता आल्या अवतार जातोय म्हणलं अवतारल्याचं काय खरं आहे? बरोबर आहे का? इथं देवाला अवतार सोडावं लागतं म्हणलं आपलं काय खरं आहे महाराज? ते म्हणतात ना आज आम्हाला पण जमीन आपल्याला नाही मिळाला 20 रुपये द्यायला आज आम्ही बाप ना गेला ओ देखत देखत ना तू तोही दैता झाला ओ देखत देखत ना तू तोही दैता झाला उठा उठा झाला बाटे भय आले मोठे पंढरी वाचोरे तुझा राव नाही कोटे आजा मेला पणजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू. तिथं प्रत्येक जण जाण्याकरता आलेलं आहे. पण मला मुद्दा मांडायचा बरं असं का कारण शरीर स्वीकारलेलं आहे. पण तू कबर आहे म्हणले गुरुजी आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलो कारण याचं तादात्म्य सुटलं. मरणाई आधी राहिलो मरुनी म्हणजे देहाची आसक्ती सुटली. स्थूल शरीराचं तादात्म्य सुटलं. आणि स्थूल शरीराचं तादात्म्य सुटणं म्हणजे समजा आपण काय म्हणतो आपल्याला जर विचारलं एखाद्यानं तुमचं नाव काय आपण काय म्हणतो मी बाबूराव यप्पा बाबा बाबूराव हे नाव देहाचं आहे. बरोबर आहे का ना? बाबूराव हे नाव देहाचं आहे. पण हे बोलू देहाच्या संबंधानं निर्माण झालेली ओळख काय काळापुरती असते. पण आत्मसंबंधानं निर्माण झालेली ओळख कायमस्वरूपी टिकणारी असते. पण तुकोबार नाही विचारणार तुकोबार तुम्ही ते म्हणले नाही मी तुकाराम मग मी वासुदेव पण कशावरून कळव येईल विचारे पुरावा सबूत आहे ठाऊक. आणि अजून कोणाला नाही दो जाने मागवता गा मी वासुदेव तत्वता म्हणले आणि शरीर मरणाच्या तावडीतून सोडून घेतलं म्हणजे मरण आहे आधी म्हणजे या शरीराची आसक्ती सुटली. म्हणजे संत महात्मे शरीर सोडत नाही शरीराचा समन सोडतात. संत महात्मे शरीर सोडत नाहीत शरीराचा समन सोडतात. आणि आपण शरीर सोडितो पण शरीराचा समन सोडित नाही. संत महात्मे शरीर सोडत नाहीत शरीराचा समन सोडतात. आणि आपण शरीर सोडतो पण शरीराचा समन सोडत नाहीत. नाही मेल्या सुद्धा सोडित नाही. आपण शरीराचा समन मेल्या सुद्धा सोडत नाही. याला अनेक वेळा उदाहरण देत असतो. इथं जवळच कारखाना वाटतं ते आमच्या जालना जिल्ह्यातला एक शेतकरी होता बरं का. आपण मेल्या सुद्धा शरीराचा समन सोडित नाही. हे पहा आमच्या जालना जिल्ह्यातला एक शेतकरी होता बघा. एक शेतकरी 130 एकर ऊस होता त्याला. 130 एकर ऊस. पोरग कलेक्टर सुनबाई वकील मोठा माणूस नाना म्हणायची त्याला 75-80 वय असेल त्यांचं. मोठा माणूस 3 गाड्या बसायला बैलगाड्या मोठा माणूस तसं तुम्हाला नाव येत नाहीत गाड्याचे मी घेतच नाही आपलं ते बैलगाड्या म्हणलं मग मोकळं होतं. हो मोठा माणूस. आणि गंमत अशी झाली श्यामदादा एक दिवशी मात्र मेलं. हो एक दिवशीच मेलं ते. एक दिवशी मात्र मेलं. आणि मेल्याच्या नंतर हे लोक मातीला लोक मग मुद्दा लक्षात आला का आपण शरीर सोडतो पण शरीराचा समज सोडत नाहीत. मेल्या सुद्धा मी सांगलो हे लोक मातीला. मग काहींना मातीला आता आलं नाही म्हणून काही जण दुसऱ्या दिवशी सावडायला आले. राग सावडायचं काय सावडायला आले. पण काही जणांना 4-5 दिवसानंतर माहिती झालं की जालन्याचे नाना गेले म्हणून. मग काही जण काय म्हटले आता असं भेटून येऊस तर डायरेक्ट 10व्याला आले. गंगा नदी आमच्या तिकडं माजलगाव परिसरात तिकडं 10व्याला आले. आणि आल्याच्या नंतर आबा इकडं प्रवचनाचा कार्यक्रम चालू आणि इकडं पिंडदानाचा कार्यक्रम चालू. पण गंमत अशी झाली कावळा शिवाना कशाला पिंडाला. काय करावं. मग एक जण काय म्हणला मुलगा सुनबाई नातू दोघं तिघं जा आणि पाया पडून ये. तिथं गेले नाना आमकं तमकं जे बोलायचं ते बोलले आणि परत आले. तरी कावळा शिवायचा प्रवचनाला खुनवायचे. पण आता कावळा शिवाना लवकर काय करणार. पुन्हा एक जण काय म्हणला एक काम करा जेवढे पाहुणे रावळे आलेत का नाते गोते जवळचे तुम्ही सगळेच जा बरं आणि पाया पडून या.
मी सगळेच गेले पुन्हा तिथं गेले नाना आमकं तमकं असं तसं जे ते बोलले आणि परत आले तरी कावळा शिवाचा. आता काय करा बाबा, कावळा शिवाना. मग गंमत अशी झाली, त्या दाव्याला आलेला होता कारखान्याचा चेअरमन. तिथं त्या दाव्याला कारखान्याचे चेअरमन आलेले होते. मग 10-5 कार्यकर्ते उठले आणि चेअरमन जवळ गेले. चेअरमन जवळ गेल्याच्या नंतर चेअरमन म्हणला, इथं काय काम आहे? तिथंच बसायचं ना, हा का गप्पा मारायचा टाईम आहे का? त्यातला एक जण म्हणला, काही म्हणा साहेब, तुम्हाला जावं लागतंय. कुठं? चेअरमन म्हणला, कुठं? पिंडाच्या पाया पडायला. हो तिकडं म्हण पिंडाच्या पाया पडा. मग का पाव नाही का तो मेलेला? उगा 130 एकर ऊस एका सोयीनं आपल्या कारखान्याला येतोय, पुढं पोरग इकडंच आणीन, हे समन टिकवा म्हणून मी आलो म्हणला. मला काय करायचं, अजून 1 तासभर का बसणार? आपण जात नसतो. ते मला काही म्हणा साहेब, तुम्हाला जावंच लागतं. ऐकच ना, उठिलं व चेअरमनला उठवलं आणि चेअरमन गेला तिथं. कुठं? पिंडापाशी चेअरमन गेला आणि गेल्याच्या नंतर असे हात जोडे आणि म्हणला, नाना, त्याला नाना म्हणायचे ना, हात जोडे म्हणला, नाना काहीच चिंता करू नका, 8 दिवसात टोळी टाकतो ऊसाव, सगळाच ऊस घेऊन जातो. तसं म्हणलं की कावळे बका चेअरमनला बी उठू द्या ना, कावळेच. म्हणजे माझा मुद्दा लक्षात आला का? मला सांगा, जालन्याच्या नानानं शरीर सोडलं का नाही? सोडलं ना. शरीर सोडू द्या हो, शरीराचा संबंध कुठं सोडला? मेले तरी त्याचा ऊसाची वाढ केला होता. ऊस कसा जाईन तुम्ही जा. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, आपण शरीर सोडतो पण शरीराचा संबंध सोडत नाही. पण हे बोलू का, तुकोबाराय म्हणले, आम्ही शरीर सोडत नाही, शरीराचा संबंध सोडतो. शरीराचा संबंध कसा सोडतात? शिरगुरू बाबा उदाहरण देत असतात. आमचे बाबा म्हणत असतात, तुम्ही नारळ पाहिलं का? नारळ काय नारळामध्ये खोबळा असतो बघा, खोबळा. काय नारळ. आता मला सांगा, ज्या नारळात खोबळा आहे ते कसं वाजत आहे? कुडकुड वाजते ना. आता मला सांगा, तो खोबळा कुठे? नारळात आतमध्ये ना साहेब. त्या खोबळ्यानं नारळामध्ये राहून आतमध्ये राहून कवटीला सोडलं का नाही? सोडलं तेव्हा ते कुडकुड वाजायला ना. तुकोबाराय म्हणले अगदी तसंच देहात राहून देहाचा संबंध आम्ही त्या खोबळ्यासारखा सोडला म्हणले. देह जाओ आत्वा राहो, यालाच म्हणायचं मरणाई आधी राहिलो मरो. मग केले म्हणी होते तैसे. आमच्या जे मनात होतं ते आम्ही करूनच दाखवलं. म्हणजे हा अभंग विराणीच्या बैठकीवरचा आहे ना. वाळो जन्मच मनोत शिंदळी पण पर्यावरण माळी न विसंबे. आमच्या जे मनात आहे ते करूनच दाखवलं. तुकोबारांचा विराणीच्या प्रकरणातला अभंग आहे जरा. विराणी म्हणजे वीरता, त्याच्यातला अभंग आहे हा. आता विषय वाढा ना आपला, पण गोपी भावातले जेवढे काय अभंग आहेत गोपी भावातले त्याचे 3 प्रकार करा असं आपल्याकडे सांगितले जाते. पहिला टप्पा आहे विरहिणी, दुसरी विहरणी आणि तिसरी विराणी. हा अभंग विराणीच्या बैठकीवरचा आहे. तुकोबारा म्हणले, लोकांनी काय म्हणू द्या, आम्ही ऐकणार नाही. तुका म्हणे हास्य जन नाही कानते ठाई. आमच्या जे मनात येते ते करूनच दाखवलं. म्हणून मरणाई आधी राहिलो मरून. मग केले म्हणी होते तैसे. म्हणून तुम्ही आता आम्हाला काहीच बोलू नका, उलट तुम्ही नुसतं आमचं नवल बघा. आता तुम्ही पाहो आमुचे नवल. आता तुम्ही पाहो आमुचे नवल. आता तुम्ही पहा आमुचे नवल. आता तुम्ही पहा आमुचे नवल. आता तुम्ही पहा आमुचे नवल.
तुम्ही पा आमचे नवल. तुकोबाराय म्हणले तुम्ही आमचं उगत नवल बघा, नका वेचू बोल वायावी. उगत बोलू नका म्हणले नवल बघा. नवल बघा म्हणजे आबा आजच्या प्रसंगानुसार आपण चिंतन पाहू. आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे कैलासवासी बबनराव तुकाराम हळनोर आप्पा म्हणायचे आणि बाहेर दादा म्हणत होते. मला सांगितलं सर माहिती, दादा म्हणायचे. एकदम शून्यातून प्रवास निर्माण केलेला, एकदम शून्यातून. आणि दादांना विचारला आता दादा प्रवास, ते म्हणले आता तुम्ही पा आमचे नवल. याचा अर्थ आम्ही मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. 1 वर्ष झालं प्रवास संपला, आम्ही आता माहेरला निघून आलो. आता तुम्ही पा आमचे नवल, नका वेचू बोल वायावी. माहेरला निघून आलो. म्हणजे ऐका, तुम्ही आम्ही राहतो हे सासरी, तुम्ही आम्ही राहतो का आपण हे सासरी. म्हणजे ज्यांचे लग्न झाले त्याला सासर असतं असं काय नाही बरं का. ज्यांचे नाही झाले त्याला सासरी. असं कसं काय? काय 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 हे शरीर आहे का? ही सासरवाडी. शरीर ही सासरवाडी. मग आता सासरा सासून दिरण हे कोणते? मी सांगतो ना तुम्हाला, 20 रुपये द्या. हे या शरीरातला अहंकार आहे का शरीरातला? हा सासरा आहे. जे अहंकार तनुशी वालब पडले ज्ञानोबारा म्हणतात तो अहंकार रूपी सासरा आहे शरीरात. आणि सासू कल्पनेची सासूचा बहुताची जातू द्वैता बावता डोनिया ब्रह्मपदी नाचू चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहू. या शरीरामध्ये कल्पना रूपी सासू आहे, अहंकार रूपी सासरा आहे आणि दीर. आता तसे दीर 6 सांगितले, तसे सासरी 3 सांगितले, नंदा 4 सांगितल्यात. माझ्या मूळचे 3 सासरे, 2 वाईट आहेत खरे, 1 आहे गरीब बिचार, मानित नाही मी त्याला ग बाई बाई जाते ग माईर. सत्व रज तम 3 सासरे आणि दीर माझ्या मुळचे 6 दीर. काय सांगो त्यांचा कुविचार, काम क्रोध मद मत्सर, दंभ अहंकार गांजे ते मजला ग बाई बाई जाते ग मायेरा, बाई बाई जाते ग मायेरा. हे 6 दीर आहेत बघा. नंदा 4 येत. आशा मनसा तृष्णा कल्पनेने घात केला या 4 जणीने, वासना ननंद मोठे चावटीने, घरी ते गालाला ग बाई बाई जाते ग माई. या 4 नंदा आहेत. आणि सासू संसारी सासू माया सासू मोठी धांगडी, तिला लय प्रपंचाची गोडी, येता जाता मारे ते थापडी, दरे ते गालाच्या गालाला ग बाई बाई. म्हणून हे सासरे हे पा सासरा असल्या माणसाला त्रास असतोच सासर म्हणल्यावर. तुकोबाराय देवाला भांडले आबा एका ठिकाणी, देवाला भांडले आणि देवाला स्पष्ट म्हणले, देवा तुम्ही मला सासरवासी काहूनच केला असन, काच केला असन. कागा सासरवासी केले भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता नाही. आपुलिया सत्ता स्वाधीनता नाही. कागा सासरवासी मज केले भगवंता कागा सासरवासी मज केले भगवंता. भगवंता
माझं सासुराशी का केले, का सासुराशी काय झालं, आपुल्या सत्ता. माझं कोणी ऐकतच नाही म्हणले, माझं कोणी ऐकतच नाही. तो कबरानं विचारलं कोण ऐकत नाही, घरातले ऐकत नाही, तर बाहेरचे ऐकत नाही, का बायको ऐकत नाही, का पोर ऐकत नाही. महाराज म्हणले बायका तर कोणाचंच ऐकत नाही. बायकाचा आणि पोराचा विषयच नाही. मग ज्या इंद्रियांना मी माझं म्हणतो ते इंद्रियच माझं ऐकत नाही. पाय डोळा म्हणता माझे ती कैसा मोकलिलो. देवा तुम्हाला सासुराशी काच केला सांग, कारण कागा केविलवाना केलो दिनाचा दिन. कारण दिन कशामुळं, इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. म्हणून सासर म्हणल्या माणसाला त्रास असतो महाराज, आणि प्रत्येकाला माहेरला जा वाटतं बघा. उबगले सासरे आता मज मायरा जात सासर म्हणल्या त्रास आहे ना, कोण त्रास देत. त्रिविध ताप सासरा प्रभू मज भाऊ हातर ओघाचे मारी तो. काम माझा दादोला सके ग बनते कडे नेतो उबगले. प्रत्येकाला सासरे बघा त्रास असतं. ठीक आहे, आपण आद्यांचं पुन्हा आहे आप्पा. आपण आप्पाने विचारलो आप्पा प्रवास, यापा आप्पा म्हणले आता सासर सोडलं माहेरला निघून आलो, म्हणजे कोळपेवाडीचा आमचा संबंध तुटला म्हणले, आता माहेरला निघून आलो. आपण विचार आप्पा माहेर कोणतं आता तुमचं. ज्ञान मार्गाने गेल्यावर निरंजने आम्ही बांधिले घर, आणि भक्ती मार्गाने गेल्यावर माझे माहेर पंढरी. आपण माहेर पाहू आणि थांबू. आपोल्या मायेरा जायना मी आता आपुल्या माहेरा जायना मी आता. आपोल्या मायेरा जायना मी आता आपुल्या माहेरा जायना आपुले मायेरी असेल आपुले माहेरी. माहेरला निघून आलो म्हणले, पण आपण याच्याला आप्पा माहेरला नाव नाही का, ते म्हणले आहे ना. कोणाचं आहे? माहेर संताचे माहेर संताचे. संतांच्या माहेरला निघून आलो म्हणले, पण माहेराचं नाव बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर
माहेर पंढरी. ऐका, आज आपणचं पुण्यस्मरण आहे. त्यांना विचारलं प्रवास, ते म्हणले महारला निघून आलो. माहेर पंढरपूर झालं म्हणले. आता कोळपेवाडीचं आमचं नातं गोतं संपलं म्हणले. पंढरपुरात निघून आलो. बरं ठीक आहे, पण गुरुजी माहेरात गेल्या माणसाला आई वडील असतात. आपा म्हणले सगळे गोत माझे पंढरीचे जाण. आता सगळं पंढरपुरात ते म्हणले, इथलं कोणी राहिलं नाही. मायराचा परिचय पाहून थांबू. एका जनार्दनी शरण, जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण. करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे देवर चातुरे, आहे देवर चातुरे. आम्ही माहेरला निघून आलोत म्हणले, पंढरपूरला निघून आलोत म्हणले. ऐका, ज्यांचा पुण्यस्मरण आहे, कैलासवासी बबनराव तुकाराम हाळनोर आप्पा नेचरला माहेर, ते म्हणले पंढरपूरला निघून आलो. पण आप्पा नेचरला आप्पा, माहेरात गेल्या माणसाला आई वडील असते. तुम्हाला ते म्हणले इथलं नातं गोतं राहिलं नाही म्हणले. आता मायबाप पंढरपुरातच आहे. पंढरपुरात कोण मायबाप आहे तुमचे? ते म्हणले जगाचा मालक आणि आमचे वडील झाले, आणि जगाची मालकीन आमची आई झाली म्हणले. पण आपण याच्या लापा तसं नका सांगू. नाव सांगा ना तुमच्या आई वडिलाचं. ते म्हणले सांगू. बाप आणि आई, बाप आणि आई, विठ्ठल रखुमाई, हो माझी विठ्ठल रखुमाई. पांडुरंग परमात्मा आमचे वडील झालेत म्हणले, आणि रुक्मिणी माता आमची आई झाली म्हणले. पण आपण याच्यावर आप्पा, तुम्हाला बहीण नाही का? माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. जरी म्हणले आज बहिणी तर आबा, जरी आज आपणच्या पुण्यस्मरणाला आली असली ना इथं बहीण, आता सख्खी बहीण जरी आली असली तरी तिचं मोह नातं गोत आता राहिलं नाही म्हणले. तिचं मोह नातं देहाचं होतं म्हणले. पण आता खरी बहीण इथली राहिली नाही. आता बहीण पंढरपुरात जाते. हे बोलू, इथून पुढची भाऊबीज आणि इथून पुढची दिवाळी पंढरपुरातच आहे म्हणले. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. बहीण आता पंढरपुरातच आहे म्हणले. पण आपण विचारलं कोण आहे तुमची बहीण? गुरुजी आपण म्हणले आपल्यासारख्यानं स्नान करावं आणि आपले पाप धुवून जावा एवढं सामर्थ्य आमच्या करीतैसे पाप भंगा, माझी बहीण चंद्रभागा, करीतैसे पाप भंगा. बहीण चंद्रभागा म्हणले. चंद्रभागा बहीण बघा. वडील पांडुरंग परमात्मा, आई रुक्मिणी माता. पण आपण विचारलं आप्पा तुम्हाला भाऊ नाही का? कुंडलिक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू. कुंडलिक रामचा भाऊ झाला म्हणले. निर्गुण परमात्मा सगुण रूपाला आणाव एवढं सामर्थ्य आमच्या भावाचे म्हणले. बघा, वडील पांडुरंग परमात्मा झाले म्हणले, आई रुक्मिणी माता, बहीण चंद्रभागा आणि भाऊ पुंडलिकराय. म्हणजे सकळई गोत माझे पंढरीचे जाण. विठ्ठल बाप माय चुलता, सगळं
पंढरपुरात म्हणले, पण देवाकडे प्रार्थना आहे. आबा आपणच्या मुलाने श्री ज्ञानेश्वर बबनराव हळनूर आणि मच्छिंद्र बबनराव हळनूर भगवंताकडे प्रार्थना. देवा, आज आप्पाच्या मुलांनी या परिवाराने हा पुण्यस्मरणाचा सोहळा ठेवलाय ना गुरुजी, या कीर्तनाचं आणि अन्नदानाचं सगळं पुण्य एका जागा जमा व्हा आणि आप्पाला तुमच्या चरणाजवळ जावा, ही देवाकडे प्रार्थना आहे. एका जनार्थ शरण करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे देवरेचा तिरे, आहे देवरेचा तिरे. रखुमाजे ढोबार, हरि जय विठो रखुमाजे रखुमाये, ढोबार रखुमार, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय 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 जय, हरि जय 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 जय, विठोबार रखुमाये, हरि जय जय जय, हरि जय जय जय, विठोबार रखुमाये, जय विठोबार रखुमाये, विठोबार रखुमाये, ढोबार रखुमार, रखुमाये, ढोबार रखुमार, रखुमाये, पुंडलिक वरद हरि विठ्ठल श्री तानादेव हरिनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की जय, महाराज की जय, त्र्यंबकेश्वर भगवान महारुद्र हनुमान की जय, साईनाथ महाराज की जय. ढोबार कुमाये, ढोबार रखुमारे, ढोबार कुमाये, ढोबार रखुमार, ढोबार रखुमारे, ढोबार कुमाये, 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 रखुमारे, ढोबार कुमाये, ढोबार ओ रखुमारे. ना दरना. आता तुम्ही पा आमुचे नवल नकावे तू बोल वायावी. आम्ही मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो, पण तुकोबारा म्हणले हे तुमच्याच्यानं शक्य नाही. अभंगाचं शेवटच्या चरणात तुक म्हणे तुम्ही भया भया भिकणारे, तुका म्हणे तुम्ही भय भीतीतोर, तुका म्हणे तुम्ही भया भिकणारे, कैसे संग सरी तुम्हा आमा, कैसे संग सरी तुम्हा आमा. आता तुम्ही पहा अमुचे नवल, आता तुम्ही पहा अमुचे नवल, आता तुम्ही पहा आमुचे नवल, आता तुम्ही पहा आमुचे नवल. नकावेच बोल वायावीन, नकावेच बोल वायावीन, वायावीन नकावेच बोल, नकावेच बोल वायावीन, नका
काय बोलू बोलो वाया बिन वाया बिन वाया बिन नका बोलू नका वेचू बोल वाया विना मोठे नवल आता तुम्ही ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले द्वार ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली द्वार ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावली मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली जय जय ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ओ निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई टाळी वाजवा एवढे टाळी वाजवा नृत्य दादाचं भजन आहे पुरुष मंडळी महिला मंडळ निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया माझा निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया माझा निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया माझा निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया विठाल जय जय विठाल विठ्ठल जय जय विठ्ठल बोले ले कुरे देवा परत महाराज उच्चारिला क्षमा परत मने ज्ञानेश्वरा क्षमा परत ज्ञान देव तुकाराम देव तुकाराम तुकाराम 1-2 मिनिटं कोणी उठू नका श्रद्धा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या परिसरामध्ये बबनदादा म्हणून परिचित असणारे स्वर्गवासी बबन तुकाराम हाळनोर पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वारकरी भूषण आपल्या परिसरात ज्यांचं पहिल्यांदाच कीर्तन सेवा संपन्न झाली असे हरिभक्तपरायण अर्जुन महाराज पळशीकर यांची कीर्तनाची सेवा आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न झाली. हाळनोर परिवाराच्या दुःखामध्ये गेल्या वर्षभरापासून आपण सर्वजण सहभागी आहोतच. बाबांसोबत त्यांना साथसंगत करणारे संगीत अलंकार रविदास महाराज जगदाळे, स्वर सम्राट प्रकाश महाराज नायकवाडे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले अरुण भैया पगारे, तबला वादक श्याम महाराज शिंदे, मृदंगाचार्य बाळा महाराज काळे, तसेच आपण सर्वजण आपल्या कोळपेडी परिसरातील असणारं भजनी मंडळ, सर्व गायनाचार्य मंडळी, टाळकरी मंडळी आज बबनदादांना जाऊन या ठिकाणी 1 वर्ष झालं. बाबांनी सांगितलं की अतिशय कष्टातून त्यांनी आपल्या प्रपंचाची या ठिकाणी सुरुवात केली आणि एक प्रपंच करता करता माणसांचा जसा प्रपंचाचा संग्रह दादांनी केला तसा माणसांचा देखील संग्रह या ठिकाणी बबनदादांच्या माध्यमातून निर्माण झाला. एक माणसांची मांदियाळी या निमित्ताने निर्माण झाली. तोच वारसा भविष्यकाळामध्ये ज्ञानेश्वर माऊली हे या निमित्ताने चालवत आहेत. बबनदादांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं सर्व उपस्थित पाहुणे मंडळींचं हाळनोर परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. प्रातिनिधिक स्वरूपात 1-2-3 श्रद्धांजली आदरांजली आपण दादांच्या निमित्ताने या ठिकाणी घेणार आहोत. भाग्यविधाते माजी आमदार मान्य श्री अशोकदादा काळे हे आदरणीय बबनदादांना या ठिकाणी आदरांजली वाहतील. बबनदादांची जी बोर्ड आपल्याला बघण्यात आली
त्यावरती हाळनोर परिवाराने एक उल्लेख केला होता, जे का रंजले गांजले त्याची म्हणी जे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असं कार्यकर्तृत्व असणारे बबनदादा त्यांच्या निमित्त वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले अशोकदादा बबनदादांना या ठिकाणी आदरांजली वाहतील. स्वर्गीय तुकाराम बबनराव तुकाराम हाळनोर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण उपस्थित आहात. आजचे कीर्तनकार अर्जुन महाराज अर्जुन महाराज पळशीकर, उपस्थित मान्यवर नातेवाईक. बबनरावांच्या मागे त्यांचे मोठं कुटुंब आहे. पत्नी जनाबाई हाळनोर, भाऊ श्री चंद्रपाल हाळनोर, 2 मुले ज्ञानेश्वर आणि मच्छिंद्र, 2 मुले, पुतणे नातवंडे असा मोठा परिवार आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले बबनराव यांनी सुरुवातीपासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सन 1972 पासून स्वतः ऊसतोडणी सुरू केली आणि त्यानंतर सलग 50 वर्ष तोडणी मुकादम म्हणून कर्मवीर शंकरराव काळे कारखान्यात त्यांनी 50 वर्ष सेवा केली. स्वतःच्या व्यवसायाबरोबर सामाजिक व धार्मिक कार्यात ते आप्पा सदैव सहभागी आहेत. कळपेवाडी पंचक्रोशीत शेतकरी व व्यापारी सर्वांशी ते सुपरिचित होते. हाळनोर कुटुंब नेहमी काळे परिवाराशी एकनिष्ठ राहिले आणि आज या कर्तृत्ववान सर्व स्वर्गीय आप्पांना काळे परिवार व कोपरगाव कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. के देवे एने भाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मिरती वाडो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमीर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाओ. जो जे वांचीन तो ते लाभो, प्राणी जात वरिषत सकळ मंगळी. विश्वरनिष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी. भेट तुया भूता, चला कल्पतरुचे आरव हो. चेतना चिंता मनीचे गाव, बोलती जे आनव हो. विभूषाचे चंद्र में जय आलंछन, मार्तंड जे तापहीन. ते सरिवाई सदा सज्जन हो. सोय रे भूतू किंबवना सर्व सुखी. पूर्ण भुवनी तिनी लोकी. भजी जो आदिपुरखी अखंडित. अनेक ग्रंथ उपजीविये हो. विशेष
लोकीये दृष्टा दृष्टि विजय भुव विजय एत मणे श्री विश्वेश्वरा हवीन दान पसाओ येने बरे ज्ञान देवो सुखिया जाला येने बरे ज्ञान देवो सुखिया जाला। महारुद्र हनुमान की, विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज की, त्र्यंबकेश्वर भगवान की, सद्गुरु साईनाथ महाराज की जय।